चला गोलंदाज कोण आहे नाव जरा द्या. पुन्हा एकदा पाहिलं तर चेंडू जातोय तो म्हणजे हॉपेस्टीकडून मेरधाव येतोय चेंडू. चला 12वा प्रतिनिधी द्या. काहीच कळत नाही. स्ट्राईकला कोण आहे, नॉन स्ट्राईकला कोण आहे, गोलंदाज कोण आहे. गोलंदाज अविनाश नाईक आहे. स्ट्राईकला कोण आहे, रवींद्र मला वाटते स्ट्राईकला आहे. नॉन स्ट्राईकला रवींद्र आहे. स्ट्राईक एंडला या 12वा प्रतिनिधी पॅनल्टी बसेल आपल्या नो, पॅनल्टी बसेल याची नोंद घ्या. चला अजून सामने अजून बराच आहे. पुन्हा एकदा खेळण्यासाठी प्रयत्न, परंतु तितक्यात पंचांकडे दाद असेल, पंचांकडे अपील असेल, पंच दाद बाद करणार. बॅट चेंज घेऊन चेंडू स्वतः फलंदाज बाद होत आहे. कमॉन डीजे. बट स्वहा पाहिलं तर डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून आधीच मेला म्हणजे लक्षाची आठवण आली असेल निश्चितच. परंतु पहिला फलंदाज बाद. कल्पेश नाईक जवळपास नवीन फलंदाज येतोय. काहीच समीकरण चला पुन्हा एकदा खेळण्यासाठी, परंतु आता लेंथ 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 भरकाटलेली पाहायला मिळते. चेंडू वाईड आहे. ऐसेसरी क्रमांक पाहिलं तर अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर पडेल, धावसंख्या वाढेल. धावसंख्या होईल ती म्हणजे 6. काहीसा समीकरण पाहिलं तर कुठेतरी एक अचूकता पाहिलं तर जवळपास पाहिलं. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली निश्चितच झेल काल होणार, झेल बाद होणार. बॅक टू पवेलियन. कमॉन डीजे. एकदा चालू होतोय. जवळपास धावसंख्या झाली धापालकावरती ती म्हणजे 6. काहीसा समीकरण 2 गडी बाद 4 चेंडूंचा खेळ झाला. येणारे 2 चेंडू असतील. पुन्हा एकदा पाहिलं तर 22 स्वरूपामध्ये 22 धाव येणार. बॅटच्या स्वरूपामध्ये धाव येतोय. 1 धावेच्या मध्ये धावसंख्या झाली 7. चला नवीन फलंदाज आलाय तो म्हणजे विशाल नाईक. शेवट मॅच असेल ती. 1 मिनिट सांगतो. चला 6 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या होईल ती म्हणजे जवळपास 13. यानंतर सामना असेल तो म्हणजे खुशी 11 तोरणपाडा पळी वर्सेस मोक्षवार्य दळवी खरोशी. यामध्ये सामना रंगणार आहे. अंतिम सामना. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्सवर निश्चितच यायचं आहे. जवळपास पाहिलं तर आता बराच वेळ पुन्हा एकदा जाणार आहे. त्यामुळे आपण नाणेफेकी करून घेतली तरी जमेल. किशोर नाईक हे पाहिलं तर चला पंचांना विनंती असेल जरा पटापट जरा चालायचं आहे. त्यांना वॉर्निंग द्यायची आहे कारण टीम मीटिंग करून देऊ नका.
कारण अजून एक सामना आहे जवळपास मोक्ष वारिस दलबी खरोशी वर्सेस पाहिलं तर पळी तोरणपाडा पळी हा संघ आहे. सामना पुन्हा एकदा चालू होतोय. सागाव मला वाटते संघ आहे. निश्चितच त्यांच्या विरुद्ध सागाव संघ आहे. पुन्हा एकदा मॅच कडे बोलतोय. धाव संख्या झाली 13. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज, कारण जवळपास आदित्य नाईक कुठं असाल तर आपण समालोचक कक्षाकडे यायचं. आदित्य नाईक पुन्हा एकदा चल फटका घेतलाय. फटका हवेमध्ये फासला गेलाय. चेंडू झेल सुटला गेला. जवळपास हे घडलं काय, रवींद्र सारखं झेल सुटलं गेलं. धावीमध्ये भर पडेल, धावसंख्या वाढेल. कारण अशा समीकरणामध्ये पुन्हा एकदा फेरबदल पाहायला मिळतोय. कारण धावसंख्या लागली धापलकावरती, ती म्हणजे 14. 2 गडी बाद 2 चेंडूंचा खेळ होतोय. येणाऱ्या दिवसात 4 चेंडू असतील, कारण गोलंदाज विदेश नायिका आहे. विदेश एक पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज, परंतु हलका समाचार देण्याचा बॅटची एज घेऊन चेंडू यष्टीराजाच्या हातामध्ये. कम ऑन डीजे. नवीन फलंदाज अविनाश नाईक येतोय. कारण धाव संख्या स्थिरावली 14. या धावेवर 3. तिसरा गडी बाद झाला. अजून सुद्धा पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूंचा खेळ झाला दुसऱ्या षटकामधला. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल. फटका खेळलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्र असेल, क्षेत्रक्षण होणार. जवळपास एकच धाव मिळतोय. एक धावेच्या मदतीने धावसंख्या वाढेल, ती म्हणजे 15. 3 गडी बाद. अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अंतिम अजून सुद्धा सामना आहे, तो म्हणजे श्री गणेश सागाव वर्सेस खुशी 11 तोरणपाडा पळी. यामध्ये सामना रंगणार आहे. अतिशय खराब चेंडू आहे. ICC क्रमांक पाहिलं तर 22 लागू होणार. नियम क्रमांक एका नियमांचं पाहिलं तर 22 लागू होतोय. आणि अव्वांतर धावेच्या मदतीने धावसंख्या वाढेल, ती म्हणजे 16. पण एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल, तो म्हणजे स्ट्राईक एंडवर विशाल नाईक आहे. पुन्हा एकदा विशाल नाईकच्या माध्यमातून फटका खेळलाय, परंतु फटका फसला गेला एक्स्ट्रा गवच्या दिशेकडे. चेंडू खाली क्षेत्रक्षण असणार. निश्चित झेल पकडलं जाणार. डगआउट विशाल नाईक. कमॉन. आतमध्ये वेळ लावू नका. चला आतमध्ये जायचं लगेच. फलंदाज धावसंख्या झाली धपालकरती 16. 4था होत्रा बसतोय, तो म्हणजे विशाल नाईकच्या माध्यमातून फटका खेळला होता, पण तो टायमिंग झालं नाही आणि शेवटच्या क्षणाला हा झेल पकडलं गेलं, ते म्हणजे एक्स्ट्रा कवच्या दिशेला. डगआउट होतो विशाल नाईक. नवीन फलंदाज गीतेश नाईक जातोय. नवीन फलंदाज असेल 29 जर्सी परिधान करून ग्राउंड मध्ये उतरतोय. पुन्हा एकदा बेस्टी उद्ध्वस्त केली. आला आणि गेला. पुन्हा एकदा डीजे ला संधी. कम ऑन डीजे.
उत्तम लक्ष्मण पाटील यांचं सुद्धा इथे आगमन झाले. त्यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठाकडे यायचं आहे. पुन्हा एकदा ग्राउंड कडे होतोय. धाव संख्या स्थिरावले. नवीन गोलंदाज जिते रोहित नाईक येतोय. नवीन गोलंदाज पाहिलं तर एक समीकरण जितेंद्र फलंदाज नवीन आला परंतु नवीन गोलंदाज रोहित नाईक येतोय. चला जरा फास्ट मध्ये मॅच घ्यायची आहे. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज परंतु तितका शॉर्ट फुलम करण्याच्या प्रयत्नात चेंडू जातोय एसटी रक्षाच्या हातामध्ये. या रीत्या पाहिलं तर यासारखे चेंडू आले तर आपल्याला एक आठवण होईल रोहित शर्माचे. कारण यासारखे पाहिलं तर चेंडू कुठपर्यंत पोहोचून टाकतो तो सीमा पार लगत. पण यासारखे पाहिलं तर स्ट्राईक एंडवर आहे तो म्हणजे अविनाश नाईक. परंतु त्याच्या माध्यमातून कुठं पाहायला मिळत नाही फटकेबाजी. या शॉर्ट गुडलेस शॉटवरून उडवले जाणारे चेंडूवर एक हल्ला बोल करताना पाहायला मिळत नाही. कुठेतरी एक निर्धाव चेंडू होतोय. पुन्हा एकदा ब्लॉक खोलला. चेंडू फेकला. चेंडू पॉइंट दिशेला क्षेत्ररक्षणाचा 38 सर्कल मध्ये चेंडू पॉइंट दिशेला जातोय. जवळपास फील्ड होणार. एक धावेच्या मदतीने धावसंख्या वाढेल ती म्हणजे 17. गडी पाहिलं तर 5 गडी बाद झालेल्या आहेत. अजून सुद्धा पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा पाहिलं तर पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू होता पण तो तितकाच पाहिलं तर काय झालं. एक जीवदान मिळतोय. जीवदान स्वरूपामध्ये धाव वाढेल पण तो धाव फलकावरती धाव वाढते ती म्हणजे 18. कायसा पुन्हा एकदा एकेरी दुहेरीच्या धावेच्या मदतीने धावसंख्या उभारत असताना सारळ संघ पाहायला मिळतोय. विरुद्ध संघ आहे तो म्हणजे झिराड. यांच्यामध्ये ही लढत पाहायला मिळतय. पुन्हा एकदा पाहिलं तर ब्लॉक खोलला. चेंडू फेकला गेला. चकवून एसटी रक्षाला चेंडू सीमा पार लगत 4 धावेसाठी. कमॉन डीजे. धन्यवाद धन्यवाद. पुन्हा एकदा ऑन द फायर. पुन्हा एकदा पाहायला मिळतात डीजे ऑपरेटर. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल. चेंडू अप्रतिम फेकला गेला होता. चेंडू निर्धाव होत परंतु चकवून कोणाला गेला तर एसटी रक्षकला चेंडू चकवून गेला. तर काय सगळ्या खेळाडूंना विनंती आहे समोर चला जायचं आहे. सर्वांना विनंती असेल
या मंचावर आपल्याला सर्व शब्द समूहाने आपल्याला सांगून गेले. अतिशय पुन्हा एकदा पाहिलं तर अनाउन्समेंट सुद्धा करून गेली की पुढल्या वर्षी पाहिलं तर नाईट स्पर्धा ह्या ग्राउंडवर खेळवल्या जातील. त्यानंतर पाहिलं तर येत्या पावसामध्ये खासदार टुर्नामेंट सुद्धा हे होणार आहे या ग्राउंडवर. हे सुद्धा अनाउन्समेंट करून गेलं मान्यवरांच्या हस्ते. सन्माननीय असे खासदार साहेब यांनी हे तर केलेलं आहे. त्यानंतर पाहिलं तर मुकेश नाईक यांच्या शब्दावर सर्व मान्यवर या इथे या स्पर्धेसाठी आले होते. चला सामना चालू होतोय. झिराड कडून पाहिलं तर कोण आहे? अविनाश वाघमारे. पहिलाच चेंडू खेळला गेला. चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू जातोय. एक धावेच्या मदतीने खात खोलतोय तो म्हणजे झिराड संघ. जवळपास पाहिलं तर काय गोलंदाज रवींद्र आहे, परंतु पाहिलं तर एक धावेच्या मदतीने श्री गणेश झालेला आहे. पुन्हा एकदा फुल शॉट करण्याच्या प्रयत्नात, सुपला शॉट खेळण्याच्या प्रयत्नात, परंतु तितकाच पाहिलात तर बॅट एज आहे त्यामुळे एक धाव मिळणार. एक धावेच्या मदतीने धावसंख्या वाढेल ती म्हणजे 2. येणारे 22 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी 35 धावेची गरज आहे. 35. तसेच आज पाहिलं तर कार्याध्यक्ष मुकेश नाईक यांच्या माध्यमातून सर्व मान्यवर आज या व्यासपीठावर हे खऱ्या अर्थाने एक पाहायला मिळले, कारण त्यांच्या शब्दावर सर्व मान्यवर इथं हजर झाले. परंतु पुन्हा एकदा फटका पाहिला तर मिड विकेटच्या दिशेकडे गेला. या मिड विकेटच्या माध्यमातून एक धावेच्या मदतीने धावसंख्या वाढेल ती म्हणजे 3. ऐसा समीकरण पाहिलं तर पुन्हा एकदा पाहिलं तर 3 धावसंख्या लागतात. रवींद्र आहे गोलंदाज, पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल. जवळपास पाहिलं तर हवाई पार करण्याच्या प्रयत्नात चेंडू जाणार, दांडी टूल होणार. कम ऑन डीजे. चला नवीन फलंदाज लगेच आतमध्ये पाठवायचा आहे. अजून एक मॅच खेळवायची आहे आपल्याला. त्या अतिरिक्त आपण फलंदाज तयार ठेवायचा आहे. झिराड संघ विनंती असेल नवीन फलंदाज पेंट्या नाईक येतोय, कारण आता येणारे 20 चेंडू 34 धावेची गरज असणार. काही समीकरण पाहिलं तर हलका होता, परंतु त्याच्या मग पाहिलं तर एक विकेट गमावली ती म्हणजे झिराड संघानं. बाद झालेला गडी पाहिलं तर रोहित हा बॅक टू पवेलियन जातोय. नवीन फलंदाज येतोय ज्याचं नाव आहे पेंट्या नाईक येतोय. पुन्हा एकदा सामना पाहायला मिळतोय. येणारे 20 चेंडू 34 धावेची गरज असेल. 34 इज विन इज रन्स पाहायला मिळणार, कारण पाहिलं तर पुन्हा एकदा एक रणगती एक समीकरण पाहायला मिळतोय. जवळपास पुन्हा एकदा रवींद्र गोलंदाजी मार्फत आहे. पुन्हा एकदा ब्लॉक खोलला चेंडू, परंतु चेंडू हवाई पार केला. चेंडू जाणार सीमा लगत 6 धावेसाठी. पहिला षटकार. येणारे 19 चेंडू आणि 28 धावेची गरज असेल. ऑन द फायर पाहायला मिळतोय फलंदाज. पुन्हा एकदा तीच गत ऍक्शन रिप्ले पाहायला मिळलं असतं, परंतु कुठेतरी बॅकफुटवर जाताना चेंडू निर्धाव जातोय. येणारे 18 चेंडू 28 धावेची गरज असेल, कारण ज्याच्या माध्यमातून फटका आला होता त्याचं नाव मला वाटतंय पेंट्या नाईक याच्या माध्यमातून आला होता फटका. पुन्हा एकदा सरळ संघ जरा फास्ट घ्यायचा आहे, कारण अजून आपल्याला एक मॅच खेळवायची आहे. आज पाहिलं तर कार्याध्यक्ष, अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व खुश असतील. उपाध्यक्ष आज मॅच हरला असेल तरी खुश असणार, कारण जवळपास आज खुश असणार, कारण आज ह्या व्यासपीठावर पाहिलं तर केंद्रातून स्वतंत्र खासदार, त्यानंतर या दमदार आमदार पाहिलं तर महेंद्रशेठ दलवी यांचं सुद्धा आगमन असं या व्यासपीठाला लागून गेलं. आणि पुन्हा एकदा काय अनाउन्समेंट करून गेलं तर येत्या पावसामध्ये पाहिलं तर खासदार ही टुर्नामेंट होणार. त्यानंतर पाहिलं तर पुढल्या वर्षी नाईट मध्ये दमदार आमदार मधून
ती टुर्नामेंट ही खेळली जाणार आहे आदिवासी असं या व्यासपीठावरून कारण ते ठरलं ते म्हणजे मुकेश नाईक आपल्या हस्ते कारण आपल्या शब्दावर हे सर्व मान्यवर पाहिलं तर हे झालेलं आहे. निश्चितच येणारे 18 चेंडू आणि 28 धावेची गरज असेल. 28 झिराड संघाला. गोलंदाज योगेश नाईक. टप्पा खोलवट राहते. चेंडू अप्रतिम चेंडू खोलवट टप्पा पडल्यानंतर गेला. फलंदाजाला काही समजलं नाही. चेंडू निर्धाव जाणार. काहीसा समीकरण पाहिलं तर चेंडू लागला गेलेला आहे तो म्हणजे एसटी रक्षकला. पाहिलं तर आता 17 चेंडू आणि 28 धावेची गरज असेल. चला पहा क्षेत्ररक्षण व्यवस्थित असेल तर लगेच पहा बघा नाही तर 12 क्षेत्ररक्षण आतमध्ये घ्या कारण टाइम आपल्याकडे राहिलेला नाहीये तेवढा त्यासाठी. आणि सर्वांना विनंती असेल जे क्वालिफायर झालेत पहिल्या दिवसापासून दुसऱ्या दिवसापासून ते आजच्या दिवसापर्यंत जे क्वालिफायर संघ झालेत त्यांच्या चिठ्ठ्या आत्ताच पाडल्या जातील आणि उद्या त्यांनी जे आहेत ते 8:30ला इथं हजर राहायचं आहे. ग्राउंडवर 8 वाजता इथं हजर राहायचं आहे. हा कमिटीचा निर्णय आहे. जर आपण हजर नसाल तर आज जशी पॅनल्टी बसली होती पहिल्या संघाला दोन्ही संघाला तशी पॅनल्टी बसेल याची नोंद घ्या. आपण इथे 8ला हजर राहायचं आहे. पुन्हा एकदा सामना चालू होतोय. पुन्हा एकदा येणारे 17 चेंडू 28 धावेची गरज असेल. गोलंदाज पुन्हा एकदा ऑन द फायर पण तितकाच पाहिलं तर निर्धाव येतोय चेंडू. योगेश नाईक आहे गोलंदाज पण तो स्ट्राईक एंडवर पाहिलं तर चला पुन्हा एकदा पाहिलं तर पुन्हा एकदा सामन्याकडे बोलतोय. योगेश नाईक आहे. पुन्हा एकदा हा पाय पार करण्याच्या प्रयत्नात चेंडू मिड विकेट दिशेकडे जातोय. मिडर म्हणून ट्रॅव्हलर होते परंतु 2 क्षेत्ररक्षणामध्ये चेंडू अडकवला जातोय परंतु 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आहे. धावफलकावरती धावसंख्या वाढेल. धावफलकावरती ती म्हणजे आता समीकरण पाहिलं तर येणारे 15 चेंडू आणि 26 धावेची गरज असेल. संख्या लागले धावफलकावरती 11. एक गडी बाद. येणारे 15 चेंडू आणि 26 धावेची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज योगेश नाईक स्ट्राईक एंडवर. अविनाश आहे. अविनाशच्या माध्यमातून फलंदाजी करताना पाहायला मिळालं. अविनाशच्या माध्यमातून फटका खेळला गेला. चेंडू लॉक क्षेत्रावरून निश्चित सीमा पार 6 धावेसाठी. कमॉन डीजे. चेंडू निर्धाव येतोय. आता समीकरण पुन्हा एकदा पाहिलं तर येणारे 13 चेंडू आणि 20 धावेची गरज असेल. चला येणारे 13 चेंडू आणि 20 धावेची गरज. मला पाहिलं तर काय येणारे 12 चेंडू आणि 20 धावेची गरज. धाव फलकावरती धाव संख्या लागली ती म्हणजे 17. काही समीकरण पाहायला मिळतोय कारण येणारे पाहिलं तर 12 चेंडू आणि 20 धावेची गरज आहे. चला पुन्हा एकदा सामना चालू होतोय. येणारे 12 चेंडू आणि 20 धावेची गरज असेल. एक सामना रंगतदार पाहायला. चला ज्या आपण मंडप मध्ये बसलेत मिड विकेट मिड विकेट त्यानंतर पाहिलं डीप पॉइंट सरळ मंडप ज्यामध्ये जार आहेत जे रिकामे असतील ते घेऊन यायचं आहे. एक विनंती असेल. चला सामना चालू होते. वेळ लावू नका. पंच अजून एक सामना आहे कारण जवळपास 12 चेंडू आणि 20 धावेची गरज असेल. नवीन गोलंदाज जितेंद्र येतोय. वेदांत पाहिलं तर काय
आज कार्याध्यक्ष आज खुश असणार. आज पाहिलं तर आज मटणाची सुद्धा पार्टी होईल. आज एवढे इतके कार्याध्यक्ष खुश आहेत. पण तो आज शनिवार आहे, उद्या नक्की पार्टी होणार. आज ना उद्या नक्की पार्टी होणार. वाईड चेंडू आहे. चला यानंतर हा सामना आहे श्री सागाव संघ वर्सेस तोरणपाडा पली. नाणेफेकीसाठी लगेच यायचं आहे. पुन्हा एकदा फटका खेळण्याच्या प्रयत्नात कारपेटच्या साहाय्याने चेंडू खेळला गेला, परंतु तितकाच पाहिला तर एकच धाव मिळणार. समीकरणाची रणगती पाहिली तर काय आता आलंय तर ती येणारे 11 चेंडू आणि 18 धावेची गरज असेल, कारण धावफलकावरती धावसंख्या झाली 19. पुन्हा एकदा फटका खेळला गेला. चेंडू सीमा पार लगत. कम ऑन डीजे. नाणेफेकीसाठी यायचा आहे पुढचा सामना, ज्यांच्यामध्ये आहे विनंती असेल. आलेले आहेत का? यस आलेले आहेत. मीच मागं राहिलोय. चला पुन्हा एकदा पाहिलं तर फटका खेळलाय, परंतु फटका हवेमध्ये फसला गेला, परंतु गडी सुद्धा गोल. कम ऑन डीजे. सागाव या ठिकाणी सागाव संघानं नाणेफेक जिंकलेली आहे. श्री गणेश सागाव संघाच्या कर्णधाराला विचारू इच्छितो की निर्णय घेणार, क्षेत्ररक्षण घेणार आणि किती धावांवर समोरच्या संघाला रोखण्याचा प्रयत्न असेल. 40 ते 45 धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल. आणि असे कुठले गेला का त्याला? नाही ठीक आहे, जा दादा. 40 ते 45 वर तुम्हाला रोखायचं आहे. तुझ्याकडे चांगले खेळाडू आहेत. असं असताना आता तू किती धावा करण्याचा प्रयत्न करशील पहिल्या इनिंग मध्ये? 60 ते 65 मारण्याचा प्रयत्न करू आम्ही. मला वाटते मागच्या सामन्यात तुम्ही असंच काहीतरी केलं होतं आणि त्याच्यामुळे तुम्ही मोठ्या संघाला पराभूत केलं होतं. तर निश्चित रूपानं कुठला खेळाडू चांगला आहे तुझ्या संघामध्ये जो ह्या धावा जास्त करू शकतो? विशाल नाईक 2 आहेत, सुनील नाईक आहे आणि अजून रोहित नाईक आहे. असे आहेत. नक्कीच खूप खूप शुभेच्छा पुढच्या सामन्यासाठी. यानंतर होणारा सामना नक्कीच एक मोठा सामना असेल. आजच्या दिवसातला अंतिम सामना असेल. पुन्हा एकदा सहा चेंडू 9 धावांची गरज. रिव्ह्यू कसला घेतलाय पंच? रिव्ह्यू नाही घेतलाय. 6 चेंडू 9 धावांची गरज. यस यस, त्यांनी किती स्कोर आहे ते विचारलं. थँक्यू. हा, रिकामे जार ज्यांनी घेऊन गेलेले आहेत ते घ्या, कारण गाडी आलेली आहे पाण्याची. चला विनंती आहे मित्रांनो, जार घेऊन या रिकामे, कोणी ठेवू नका आपल्या पेंडॉल मध्ये. आणि सामनाचा आपण घाईत चालू करायचा आहे. सहा चेंडू 9 धावांची गरज. सहा चेंडू 9 धावांची गरज आहे. दर्डे गुरुजी स्कोररच्या भूमिकेत आहेत. असं असताना काय होणार सामन्यामध्ये? इथे मात्र कशा प्रकारचा खेळ रंगताना पाहायला मिळेल हे देखील पाहिलं जाईल. पण असं असताना
निश्चित रूपानं जिंकण्यासाठी 6 चेंडू 9 धावांची गरज आहे. 6 चेंडू 9 धावा म्हटलं की आव्हान चेसेबल देखील आहे, डिफेंडेबल देखील आहे. आणि निश्चित रूपानं चेसेबल डिफेंडेबलच्या या आव्हानामध्ये कशा प्रकारचं क्रिकेट या ठिकाणी खेळलं जाणार हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. सहा चेंडू 9 धावांची गरज. गोलंदाज सज्ज. पहिलाच चेंडू घेऊन पहिलाच चेंडू निर्धाव चेंडू आलाय. 5 चेंडू 9 धावांची गरज. 5 चेंडू 9 धावांची गरज. या ठिकाणी हा देखील निर्धाव चेंडू आलाय का धरणी गुरुजी? निर्धाव चेंडू आलाय. पुढचा चेंडू यावेळी मात्र सरळ बॅटनं खेळलेला अप्रतिम फटका. चेंडू गॅप मध्ये आहे. 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. निश्चित रूपानं आता मात्र गुरुजी किती चेंडू किती धावा दादा? 3 चेंडू 7 धावांची गरज. कशा प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळतंय? अजूनही काही चेंडू बाकी आहेत. निश्चित रूपानं 3 चेंडू 7 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी चांगला फटका आलाय. गॅप मध्ये फटका आहे. निश्चित रूपानं क्षेत्ररक्षकानं चेंडू अडवलाय. दुसरी धाव धावून घेण्याचा प्रयत्न. 2 धावा धावून पूर्ण केल्या. 2 चेंडू 5 धावांची गरज. जिंकला तो टिकला, हारला तो बाहेर गेला. अशी परिस्थिती असताना या सामन्यामध्ये काय होणार? 2 चेंडू 5 धावांची गरज ना दादा? 5 धावांची गरज आहे. इथून 4 सांगतायत. बघा ते चौकार मारतील एक बॉल प्लेट करून येतील. मग 2 चेंडू 5 धावांची गरज आहे. निश्चित रूपानं काय होणार, काय घडणार, काय बिघडणार या सामन्यामध्ये? 2 चेंडू 5 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. या सामन्यामध्ये कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं जाणार? अंतिम 2 चेंडू बाकी आहेत. यावेळी अप्रतिम फटका आलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेनं मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 धाव धावून पूर्ण. 1 चेंडू 4 धावांची गरज. इथं आता रचनात्मक फटका मारून गॅप मध्ये चेंडू टाकून चौकार नोंदविला जाऊ शकतो. चला ज्यांनी नेलेले आहेत त्यांनी प्लीज घेऊन या लगेच. इथे डोक्याचा वापर करून चेंडू गॅप मध्ये टाकला जाऊ शकतो की ताकदीच्या वापरानं चेंडू बाहेर फेकला जाऊ शकतो. इथे जर सांगायचं झालं तर फलंदाजाला पूर्णपणे ऑफसाईड आणि मागची बाजू खाली आहे. त्यामुळे निश्चित रूपानं त्याला तिथे मोठा फटका घेता येईल. परंतु इथे काय होणार? इथे मात्र मोठा फटका बॅटच्या पट्ट्यात आलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक. 1 धाव तर धावली परंतु फलंदाज बाद झाला. या सामन्यामध्ये विजयी झालाय तो म्हणजेच सारळ संघ. पुन्हा एकदा झिराड संघावर सारळ संघानं आपलं वर्चस्व कायम ठेवलंय आणि सुपर 12 मध्ये प्रवेश केलाय सारळ संघानं. सुनील नाईक कुठं असाल तर आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं. त्याला अंतिम सामना बाकी आहे. नरूभाई पुन्हा एकदा आपण जोडले जाणार आहोत आणि असं